संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. घारेंच्या उपस्थितीत भूमिपूजन तर थोरवेंच्या उपस्थितीत उद्घाटन. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील आंबिवली खांदण येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे 15 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब तर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यातील 124 आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे, समाज कल्याण सभापती नारायण डामसे, सभापती नमिता घारे, उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा शेळके, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव यांच्यासह ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन 20 मार्च 2022 रोजी खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पार पडले होते. ठेकेदार प्रसाद अशोक भूपतराव यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास गेले असून सुसज्ज इमारत बांधण्यात आलेली आहे. सुधाकर घारे हे जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष असताना आरोग्य सभापती म्हणून काम पाहत असताना त्यांनी या इमारतीसाठी विशेष प्रयत्न केले होते. आज या इमारतीच्या लोकार्पण समयी त्यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे या पंचायत सभापती म्हणून यावेळी या सोहळ्यास उपस्थित होत्या. दरम्यान आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 6,97,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या केंद्राची स्वतंत्र इमारत नसल्याने यापूर्वी आरोग्य सेवा उपकेंद्रांच्या इमारतीतून सेवा दिली जात होती. आता खांदण येथील नूतन इमारतीमुळे आंबिवलीसह परिसरातील ग्रामीण व आदिवासी नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. नव्याने सुरू झालेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र नवसंजीवनी कार्यक्षेत्रातील असून त्या अंतर्गत सुमारे 20,538 लोकसंख्या समाविष्ट आहे. केंद्राच्या कार्यक्षेत्रात 8 उपकेंद्रे असून मौजे मोगरज येथे नवसंजीवनीचे एक भरारी पथक देखील कार्यरत आहे. दुर्गम भागातील नागरिकांसाठी 2 मोबाईल मेडिकल युनिटद्वारे देखील आरोग्य सेवा पुरवली जात आहे.